विदर्भातील कलावंतांना विद्यार्थ्यांना मंच उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने विदर्भस्तरीय सांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन चांदूर रेल्वे येथे करण्यात आलं। सुयश बहुउद्देशीय संस्था द पॉवर ऑफ मीडिया आयोजित विदर्भस्तरीय सांस्कृतिक महोत्सव चांदूर रेल्वेच्या जिल्हा परिषदेच्या प्रांगणात मोठ्या थाटामाटात आयोजित करण्यात आला। या कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं। अध्यक्षस्थानी चांदूर नगरीचे नगराध्यक्ष निलेश सूर्यवंशी तर प्रमुख पाहुणे म्हणून उपाध्यक्ष देवानंद खुणे, माजी नगरसेवक बंडू आठवले, परीक्षित जगताप, पाणी पुरवठा सभापती महेश कलावटे, पुंडलिकराव चौधरी, सुनंदा सोनवणे, पॉवर ऑफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष उमेश लोटे, राज्य संघटक संदीप बाजड, विदर्भ सदस्य उत्तम ब्राह्मणवाडे, कांतीसागर ढोले, राजेश बनसोड, रुपेश पुडके, संदीप शेंडे, शहजाद सौदागर, राज शिवणकर, बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष सुमेध सरदार, मोनिका सरदार यावेळी उपस्थित होते। कलेच्या आराध्य दैवताचं मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आलं। समाजातील विविध घटकांमध्ये काम करणाऱ्या मान्यवरांचा शाल व श्रीफळ मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला। शहरामध्ये हा सांस्कृतिक कला महोत्सव दरवर्षी घेण्यात येतो। विदर्भातील कलावंतांना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येतं, असं सुरेश बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष सुमेध सरदार यांनी सांगितलं। विदर्भातूनच नव्हे तर ऑल ऑफ महाराष्ट्रातून टीमा येतात, ऑल ऑफ महाराष्ट्रातून कलाकार येतात। पहिल्या दिवशी आम्ही नाट्य स्पर्धा घेतो, त्यामध्ये नागपूर, अमरावती, वर्धा यासारख्या जिल्ह्यातून टीमा असतात। दुसऱ्या दिवशी गीत गायन स्पर्धा घेतो, त्यामध्ये अमरावती, वर्धा, नागपूर, अकोला, हिंगणघाट, यवतमाळ इथून टीमा असतात। आणि तिसऱ्या दिवशी आम्ही सोलो अँड ग्रुप डान्स स्पर्धा, ही स्पर्धा आपण इथं चांदूर रेल्वेमध्ये घेत असतो। त्यामध्ये ऑल ऑफ महाराष्ट्रामधून सोलापूर, नागपूर, जळगाव, कोल्हापूर, खामगाव या बाहेरून आलेले सर्व स्पर्धक या स्पर्धेमध्ये असतात। शहरामध्ये सांस्कृतिक कला महोत्सव हा दरवर्षी घेण्यात येतो। विदर्भातील कलावंतांना प्रोत्साहन मिळावं यासाठी दरवर्षी सुयश बहुउद्देशीय संस्थेच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येतो, असं अध्यक्ष सुमेध सरदार यांनी सांगितलं। याचा सर्व खर्च ज्यांनी केला जेवणांचा असे रुपेश भाऊजी पुडके, सैजादजी सौदागर, अमोलजी ठाकरे, संदीपजी शेंडे, अमोलजी होले, पंचायत समितीचे सदस्य, तसेच मालखेड डॅम मधील पर्यटक चे सर्व डायरेक्टर आणि या कार्यक्रमामध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा आहे असे आदरणीय माझे मोठे बंधू बंडूभाऊ आठवले, ज्यांच्यामुळे आज हा कार्यक्रम एवढ्या मोठ्या प्रमाणे आणि यशस्वीरित्या पार पडत आहे। माझे सहकारी म्हणून लाभलेले दरवर्षी माझ्या पाठीमागे उभे असतात असे राजूभाऊ शिवणकर, त्यांची सगळी टीम, आणि आज माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत आहे असे सलीमभाई डेकोरेशनवाले दरवर्षी आम्हाला मदत करतात। या सर्वांच्या मदतीनं हा विदर्भस्तरीय सांस्कृतिक कला महोत्सव आम्ही चांदूरमध्ये मोठ्या थाटामाटात साजरा करतो। यांची जर आम्हाला छाया नसती, यांचा जर हातभार आम्हाला नसता तर नक्की या चांदूर रेल्वेमध्ये एवढा भव्य कार्यक्रम ठरला नसता। कार्यक्रमाचं उद्घाटन झाल्याचं नगराध्यक्ष निलेश सूर्यवंशी यांनी जाहीर केलं। मान्यवरांनी कार्यक्रमात मनोगत व्यक्त केलं। आज अशा भव्य दिव्य कार्यक्रमाचं आयोजन यासाठी पॉवर ऑफ मीडियाच्या वतीने सुमेध भाऊंनी एक कल्पना आम्हाला सांगितली होती आणि पॉवर ऑफ मीडियाच्या वतीने आपण हा कार्यक्रम चांदूर येथून सुरू करूया असं त्यांनी आम्हाला म्हटलं होतं। आमचे राज्य संघटक असलेले आणि विदर्भ सदस्य राज्य संघटक असलेले संदीपजी बाजड, विदर्भ सदस्य उत्तमजी ब्राह्मणवाडे यांनी सुद्धा सुमेध सरदार यांच्या या कल्पनेला ओ दिला आणि आम्ही विदर्भ न्यूज हा जो कार्यक्रम आज आपण इथे पाहणार आहोत हा संपूर्ण विदर्भामध्ये याचं पुनःप्रक्षेपण करण्याचं विदर्भ न्यूजने ठरविलेलं आहे। त्याची दिनांक, त्याची वेळ आम्ही आपणापर्यंत पोहोचविणार आहोत। आपला प्रत्येक या ठिकाणी होणारा जो नृत्य असेल, गायन असेल, कुठलाही सांस्कृतिक कार्यक्रम असेल तो जसाच्या तसा संपूर्ण विदर्भामध्ये पोहोचविण्याची जबाबदारी विदर्भ न्यूजच्या माध्यमातून मी प्रबंध संपादक या नात्याने स्वीकारलेली आहे। पॉवर ऑफ मीडियाचं हे सुयश सोबत जुळण्याचं पहिलंच वर्ष होतं आणि मी आपल्या सर्वांना उपस्थित जे मान्यवर आहे त्या सर्वांना सांगू इच्छितो
की आज विदर्भ न्यूज आपल्या इथे जरी प्रत्यक्ष टी व्हीवरती दिसत नसलं तरी आपण मोबाईलच्या माध्यमातून 24 तास आम्हाला पाहत असता। संपूर्ण विदर्भामध्ये विदर्भ न्यूजचं नाव हे फार मोठं आहे। पहिल्या दिवसाच्या गीत गायन स्पर्धेला सुरुवात झाली। इतक्या कडाक्याच्या थंडीतही कार्यक्रमासाठी प्रेक्षकांनी गर्दी केली। जिल्हा परिषद शाळेचं प्रांगण प्रेक्षकांनी गच्च भरलं होतं। संपूर्ण विदर्भातून आलेल्या गायक कलाकारांनी उत्कृष्ट असे प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारे गीत सादर केले। विदर्भ न्यूज, चांदूर रेल्वे।